आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर, तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले, अरे तो वाजे काय लादेन आहे? नंतर निघाला तोच लादेन, त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडं. कसा लोक राहतील इकडे? जर उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब ठेवायला लागले तर कसं होणार असलम? आणि म्हणून उद्योजकांना असुरक्षित वाटत होतं. आता तुम्हाला मी सांगतो, ही ओळख आम्ही बदलली आहे. आता हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली आहे. या राज्यात उद्योजक येऊ लागलेत. मागच्या वेळेस दावोसला गेलो, 1,37,000चं MOU साईन झाले आणि 80% विजय भाऊ एक्झिक्युशन झालं, म्हणजे अंमलबजावणी. आता यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले. इथं आल्यानंतर 2,00,000 कोटीचे आणखी झाले. ग्रीन हायड्रोजनला आम्ही प्रमोट केलंय. ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करणारं पहिलं राज्य देशातलं आहे आपलं हे. आणि म्हणून यामध्ये 3.5-4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विश्वास असायला पाहिजे. आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मोठं आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. मग हे सगळं असलं तरी सुद्धा जे काय वातावरण आहे, हे वातावरण चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये आता महाराष्ट्र पुढं आहे. कारण आपल्याला विजयराव माहित आहे, सूर्यागड प्रकल्प चालू होत नव्हता. मी पालकमंत्री होतो, सगळे निगेटिव्ह होते. मी सांगितलं सूर्यागड प्रकल्प चालू झाला पाहिजे, गडचिरोलीमध्ये उद्योग आले पाहिजे. तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः जाऊन तिथं उभं राहून चालू करतो. तेव्हा सूर्यागड सुरू झाला. आज 10,000 लोक काम करतायत की नाही? 10,000 लोक काम करतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी आज लोकांची रांग लागली आहे सूर्यागडमध्ये स्टील प्लांट खोलण्यासाठी. आणि म्हणून आज आपण जे काही तिथे सुरू केलं, हे सुरू केलं, त्याचा फायदा आता होतोय. तिथल्या महिलांना काम मिळतंय, तरुणांना काम मिळतंय, अनेक उद्योग तिथे येत आहेत. आणि म्हणून जे काही $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी कोणीतरी म्हटलं, $1 ट्रिलियन कसे होणार? हेच तर उद्योग आल्यावर होणार. $1 ट्रिलियन च्या पुढे आपण जाऊ. आणि $5 ट्रिलियन जे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे, त्याला $1 ट्रिलियन पेक्षा जास्तीची मदत भक्कम साथ महाराष्ट्राकडून मिळेल. अरे नोकर भरतीचा विषय कोणीतरी काढला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही 75,000 लोकांच्या नोकऱ्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु निर्णयाची अंमलबजावणी करताना नाना त्याच्यापेक्षा डबल 1,61,841 पदांची भरतीची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत शासकीय निमशासकीय विभागामध्ये 45,152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले. आणि तुम्हाला सांगतो, नियुक्त्या कशा? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या इतर सभागृहामध्ये डायरेक्ट त्यांना बोलवून त्यांना नियुक्त्या देण्याचं काम सरकारने केलं. त्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं. आणि म्हणून हे सरकारचं मोठं यश आहे. अनुकंपा तत्वावर सुमारे 3,334 उमेदवारांच्या नियुक्त्या दिल्या. कधी दिल्या होत्या? दिल्या होत्या कोणी? आम्ही दिल्या. आणि त्याचबरोबर राज्यभर आणि त्याचबरोबर अधिसंख्य पदं आपण केली. ज्यांचं आपलं मराठा आरक्षण रद्द झालं आणि ते सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट नव्हती, 5,000 लोकांना नियुक्त्या देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आम्ही धाडस केलं. काय होणार? चॅलेंज होणार, अमक होणार, कंटेम होणार. काय झालं? 5,000 लोक आज काम करतायत. याला धाडस लागतं. धाडस आणि सच्चाई लागते, नीती लागते. धाडस तर आम्ही केलं पूर्वी, ते बघितलं तुम्ही सगळं. असं टांगापलटी करण्याचं काम करायचंच होतं. आणि म्हणून इथे मी आपल्याला सांगतो, आता राज्यभर मेळावे होत आहेत, रोजगार मेळावे. नागपूर, लातूर, नगर जवळपास 40,000पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले. पुढे आणखी आता बारामती आहे, ठाणे आहे, आणखी इतर शहरामध्ये देखील रोजगार मेळावे होत आहेत. त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार देतोय आपण. शासन आपल्या दारी
त्याच्यावर तुम्ही टीका केली. शासन आपल्या दारी काय, अरे काय स्वतःची प्रसिद्धी करतात. अरे तिथे काय कोणाचे फोटो लावणार, मुख्यमंत्र्याचं नाही लावणार, उपमुख्यमंत्र्याचं लावणार नाही. अरे तिथं कार्यक्रम शासनाचा, तर मग त्या शासन आपल्या दारीमध्ये नाना 2,72,00,000 लोकांना फायदा झाला. माहिती घ्या, आकडेवारी घ्या. मी जे बोलतोय आकडेवारीनुसार, एकही आकडा खोटा नाही. तुम्हाला कोणी थांबवलं होतं? बघा, त्यावेळेस योजना होत्या, निर्णय होते, सगळं होतं, पण ज्या कटकटी होत्या, चक्रा मारणं होतं, परेशान लोक होते, योजनेचं नाद सोडून देत होते. आम्ही त्यांना थेट जाऊन डायरेक्ट त्यांच्या घराजवळ नोकऱ्या दिल्या, अनुदान दिलं, ट्रॅक्टर दिले, पॉवर टिलर दिलं, ड्रोन दिलं, सगळं दिलं. नाना हे मान्य करा. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्र सगळीकडे नंबर 1 आहे. बाळासाहेब, महाराष्ट्र नंबर 1 आहे. कालच DPIIT ने, केंद्र सरकारचा अहवाल आहे, 1,00,000 कोटीपेक्षा अधिक FDI महाराष्ट्रात आलाय. देशात महाराष्ट्र नंबर 1 आहे. 8,00,000 कोटी रुपयांची कामं राज्यात सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्टची. देशामध्ये हे आपलं इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये नंबर 1 राज्य आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स, GST आणि GSDP मध्ये पण आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. निर्यातीमध्ये, स्टार्टअप मध्येही आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि देशातील सर्वाधिक लांबीचा, अध्यक्ष महोदय, सागरी सेतू आपण उभारला, तिथेही महाराष्ट्र नंबर 1 आहे. त्याच्यानंतर जाताना तुम्ही लोक 15 मिनिटात पार, पहिले 2 घंटे लागायचे. मुंबई पुणे, बाळासाहेब पुढे गेले, सर नाही झालं. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही जगामध्ये जगातला वाईडेस्ट टनेल पुणे मुंबईत करतोय आपण. नाना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर, जाऊ नका पळून, तो पण नंबर 1 आहे. आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्र स्वच्छतेत देखील देशात नंबर 1 आला आता परवा. कारण किती सांगू, मी मोजत राहीन, सांगत राहीन, तुम्ही थकून जाल, पण माझं हे संपणार नाही. मी स्वतः मुंबईमध्ये नाना दर आठवड्याला डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आम्ही सुरू केली. काय नवीन काय नाही, एक सगळ्याकडचे 4-5 ठिकाणचे कर्मचारी आणायचे, मशिनरी मोबिलाइज करायची आणि पूर्ण साफ करायचं. अगदी रस्ता, फुटपाथ, गटर, नाले, पब्लिक टॉयलेट, माती काढून टाकायची, डेब्रिज काढून टाकायचं आणि पाण्याने रस्ते धुवायचे. कधी बघितले होते? बोले काय रे, मुख्यमंत्र्याला काम नाही का, रस्ते धुतोय? अरे पब्लिक आलं, पब्लिक चळवळ झाली, NGO आले, लहान मुलं आले, हजारो लोक आले. आता त्याच्यामुळे काय झालं, प्रदूषण कमी झालं, पण राजकीय प्रदूषण वाढलंय. राजकीय प्रदूषण निवडणुकीमध्ये कमी होऊन जाईल, साफ होईल. त्याला पकडणार ते बघा, कोणीतरी निघेल. तो जसा निघालाय ना इकडे आता मध्ये, नाही आपलं नाही का मध्ये, ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण मध्ये तो योगेश काहीतरी निघालाय ना, योगेश, तसाच कोणतरी दुसरा दुर्गेश निघायचा, सावंत. याच्यामुळे नाना आता मुंबईत फिरताना तुम्ही धूळ कमी झालेली दिसेल, समुद्र किनारे स्वच्छ झालेले दिसतील, प्रदूषण कमी होतंय, सगळं वस्तुस्थिती आहे ना. मग मला काय प्रॉब्लेम आहे? माझं काही इगो नाही, माझा काय प्रोटोकॉल मी सगळं बाजूला ठेवतो. मी सगळ्यांना भेटतो, मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जातो. मी स्वतःला कधीही CM म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी CM म्हणजे कॉमन मॅन समजतो. नानाला माहित आहे, हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्याने वाटतो हा आपलाच आहे. हा
ये बात बराबर है। ये विजयराव, ये अंदर की बात है, हे सगळं ठरलं होतं। बसून बोललेल्या इतर गोष्टी रेकॉर्डवर गेल्या जात नाहीत, पण हे अपवाद म्हणून घेतलं जाईल। तुम्ही विजय भाऊ चौपाटीवर जो बीच कॉम्बर चालवला, मी त्याला म्हणाले ट्रॅक्टर चालवला। अरे ट्रॅक्टर आणि कॉम्बरचा फरक तर सांगा असलम जरा। तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांगा बरं। आणि म्हणून आम्ही रस्ते धुवायला पण रिसायकल वॉटर वापरतोय, म्हणजे पिण्याचं पाणी नाही ना। आणि म्हणून आणि किती असलम जरा तू समजा डाल भाई, किती एसटीपीचं पाणी। आणि तुम्ही किती टीका केली तरी ही मोहीम काही थांबणार नाही। ही मोहीम आता राज्यव्यापी आम्ही करतोय, टप्प्याटप्प्याने सगळ्या शहरांमध्ये ही आम्ही सुरू करतोय। आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यामध्ये होईल, आरोग्य सुधारणार। आम्ही स्पर्धा लावल्या शहरांच्या, सगळे सुधारणा सुशोभीकरणाच्या, रस्ते कॉन्क्रिटीकरण। मुंबई में असलम मेरे को बताओ कि कभी सीमेंट कंक्रीट का रस्ते का निर्णय हुआ था पहले? कभी झाले होता? रईस भाई बोलो। हम लोग जैसे ही सरकार बनाए, सरकार बनवल्या बरोबर चैलला बोलवलं, इकडे ये बाबा, ये दर पावसाळ्यात खड्डे कशासाठी? खड्डे कशासाठी? बोले खड्डे क्यों? पैसे काय? बोले पैसे नाहीत। बोले पैसे आहेत, मग का करत नाही? काय बोललाच नाही तो। मी बोललो रिपेरिंगला किती पैसे खर्च झाले 15 वर्षात? 3,500 कोटी रिपेरिंगला, काळ्याचं पांढर करायला, पांढऱ्याचं काळं करायला। आणि म्हणून मी सांगितलं ताबडतोब पहिला टप्पा 6,000 कोटीचा मंजूर केला, त्याचं काम चालू झाले। दुसरा टप्पा आता सुरू होईल। पुढच्या 2 ते 2.5 वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा राहणार नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते। याला इच्छाशक्ती लागते। माझं काय यापेक्षा तुझं काय भलं आहे ते बोलणारं पाहिजे, बरोबर आहे ना? मीटिंग आणि त्यामध्ये आपल्याला एकच सांगतो की हे जे आम्ही करतोय, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ते तसंच शहर आपल्याला पाहिजे। लोक येतात, मी आपल्याला अभिमानाने सांगतो, जेव्हा G20 होता तेव्हा अमिताभ कांत होते, ते त्यांचे प्रमुख अमिताभ कांत बोलले, क्या मुंबई सजाया है, मुंबई कितनी सुंदर दिख रही है। का? आम्ही तेव्हा रोषणाई केली, चांगले फ्लेक्स केले, सर्व रस्ते स्वच्छ केले, भिंती रंगरंगोटी केल्या, सगळं केलं आम्ही, झाडं लावली। आता बघा इथे बाजूला, आपल्या बाजूला मी चैलला सांगितलं की इथं ते मध्ये मेडियन मध्ये माती टाकून गार्डन, आता मला वाटतं झालं, काम चालू झालं। मरीन ड्राईव्हचा रस्ता सांगितलं, एवढं बारीक लक्ष ठेवून काम करायला लागतं। फेसबुक लाईव्ह पे नहीं चलता। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लोकार्पण केलं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते। बघा, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं आणि मी आणि देवेंद्रजी सोबत आम्ही दोघंही असताना मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं। 1 मेला ठरलं लवकर, घाई गडबडीत करायला, पण निसर्ग आणि ते पण लागतो ना सोबत, फास्ट करायचं लवकर, कसं होणार? ती काहीतरी पडलं तिकडे मध्येच। शेवटी मोदी साहेबांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं, लिहिलं होतं। कारण नियत साफ पाहिजे, नियत साफ तो उसको बरकत रहती है। आणि म्हणून
साथ में थे ना तुमको, अरे बाबा तू तो मेरे को बोल रहा था ये देख इसको ठीक करना मांगता है, उसको ठीक करना मांगता है, गलत हो रहा है, तो बोल रहा था। हकीकत था ना, तो गलत था, मालूम था ना। मैं तो नगर विकास मंत्री होके मैं क्या करता था आपको मालूम है? मैं मुंबई की तरफ देखता भी नहीं था। जब मैं मुख्यमंत्री बन गया तो तुरंत मुंबई का विकास शुरू कर दिया। जब मेरे पास अधिकार आया, पहले बताओ क्या था? सबको किधर किधर बुलाते थे, अधिकारी को कौन कौन बुलाता था, जाने दो, उसमें मैं नहीं जाता हूं। नहीं, असलम भाई बराबर मेरे साथ था। आणि समृद्धी आता शेवटचा टप्पा आपण पूर्ण करतोय आणि समृद्धीचं पण पुढे वाढ करतोय। गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत आणि नागपूर ते गोवा शक्तीपीठ पण आपण करतोय, जालना, नांदेड पण करतोय, हे सगळं करतोय आपण। आणि त्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये ॲक्सेस कंट्रोल, जसं मुंबई पुणे झाला, समृद्धी झाला, तसे ॲक्सेस कंट्रोल मुंबई गोवा आपण ॲक्सेस कंट्रोल करतोय, कर रहा है। ग्रीनफील्ड रोड मुंबई गोवा डीपीआर का काम सुरू आहे। आणि म्हणून चांदा ते बांदा कुणालाही कुठूनही जायचं असेल काही वांदा राहणार नाही। ॲक्सेस कंट्रोल रोडने तो 5 ते 6 तासामध्ये पोहोचेल विजयराव। आता 20 आणि 25 तास जमाना गेला। अटल सेतू बघितलं, 2 तासाचं अंतर 15 मिनिटात माणसं पार करतायत। एक गेम चेंजर प्रोजेक्ट, पूरा गेम चेंजर आहे। इकॉनॉमी बूस्ट होणार, तिथे एअरपोर्ट होतोय। आणि मुंबईमध्ये देखील अपन काम करतोय। हाँ, वाटर टैक्सी का शुरू किया, उसका टिकट कम कर दिया है। जो नहीं पड़ता था उसको बोले टिकट कम करो। वाटर ट्रान्सपोर्ट वर पण देखील काम आपण करतोय, कारण आपण पोर्ट पॉलिसी आपल्या सरकारने अतिशय एकदम फ्लेक्सिबल केली आहे, सुटसुटीत केली आहे, सवलती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे 720 किलोमीटरचा आपल्याला कोस्ट लाईन आहे, समुद्र किनारा आहे, त्यामुळे त्याचाही लाभ आपण घेणार लोकांसाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी। मुंबईमध्ये नहीं ठाणा, हाँ वो भी करेंगे ना, अभी तुम आप वो भिवंडी भी करना है अपने को। मुंबईत आपने बोला बरोबर, मेट्रो का मैं लिया ना निर्णय। मुंबईमध्ये दर 5 वर्षाने आशिषजी मालमत्ता करामध्ये रिव्हिजन करायचे, दर 5 वर्षाने मालमत्ता कर वाढायचा, पण आपण यावर्षी ते रद्द केलेलं आहे। आणि त्यामुळे मालमत्ता करात अध्यक्ष महोदय 736 कोटी रुपयांची सवलत मुंबईकरांना मिळणार आहे। गेले 25 वर्ष रखडलेला एसटीपीचा, मगाशी चर्चा आली, एसटीपीचा प्रकल्प का रखडला होता माहिती आहे आपल्याला, पण त्याला मार्गी लावला। मुंबई महापालिकामध्ये औषध, मी एकदा केमला गेलो होतो, बोले मेरे पास दवाई के लिए पैसे नहीं, माझ्याकडे दव्याला पैसे नाही। मी लगेच तिथेच ऑर्डर केली, इथून पुढे कुणालाही दव्या आणायला चिठ्ठी देता कामा नये, 0 प्रिस्क्रिप्शन आपण सुरू केला। एकही पैशाचं औषध बाहेरून आणता कामा नये, लागू नये, म्हणून आम्ही ते केलं। त्याचबरोबर रेसकोर्स मुंबई आणि लंडन आणि न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 एकर जागा आपण मोठ्या प्रमाणावर तिथे, नाना काय पळाले, इथं जागे सेंट्रल पार्क करतोय नाना आपण, सेंट्रल पार्क आणि 200 एकर जागा कोस्टल हायवेची, असं मिळून 320 एकर वर मोठा मुंबई सेंट्रल पार्क आपण करतोय। कोणी म्हणाले की इथं बांधकाम होणार, हॉटेल होणार, काही होणार नाही। रेसकोर्स पण राहणार, घोडे पण धावणार आणि विकासाचे घोडे पण धावणार। आणि ते नको, घोड्याची रेस लावणार म्हणा। आणि त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळणार। हे फुफ्फुस आहे मुंबईकरांचं, हे लंग्स आहेत,
ऑक्सिजन पार्क आहेत आणि त्यामुळे आम्ही ते करतो. मनोरंजनासाठी कुठं जागा आहे लोकांना? कुठे जातोय कोण? एका धकाधकीच्या जीवनामध्ये किधर आहे? कुठे छोटे छोटे गार्डन तेही आम्ही चांगले करू, परंतु हे मोठं आवाज भव्य गार्डन सेंट्रल पार्कच्या रूपाने या ठिकाणी आम्ही लोकांना देणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे सर्वसामान्य माणसाला आनंद घेता येईल, मुंबईकरांना, हाच उद्देश आम्ही ठेवलेला आहे. पूर्वी काही लोकांनी थीम पार्कच्या घोषणा केल्या, माहित आहे असलमला, पण घोषणा करणाऱ्यांना जॅकपॉट लागला त्यामुळे तो गुंडाळून टाकला. पण आम्ही परत वापस खोलला आणि कारण आमची नियत साफ आहे, आम्हाला मुंबईकरांना द्यायचं आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा सेंट्रल पार्क लोकांच्या फायद्याचा होईल. आमच्यासाठी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आम्ही मानत नाही. मुंबई इथं येणाऱ्या प्रत्येकाचं पोट भरते. मुंबईमध्ये देशातून विदेशातून लोक येतात. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, फायनान्शियल हब आहे आणि म्हणून मुंबईचा विकास हाच अजेंडा आहे आमचा. आणि म्हणून दिवसभर जे काही आम्ही सगळेजण कामाचा जो धडाका लावलाय, मुंबईच्या विकासाबरोबर राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय. एसटी बस स्थानक जी आहेत स्वतः मी विजिट केली, बोले एसटी बस स्थानक पण एकदम चांगले, त्याचा मेकओव्हर झाला पाहिजे. मी एसटी डेपो मध्ये स्वतः गेलो, जे ड्रायव्हर आणि कंडक्टर गाड्या चालवतात, मेहनत करतात, ते कसे राहतात ते बघायला गेलो. त्याचे ताबडतोब मी सांगितलं, जे काय माझ्या आता मी बोलत नाही इकडे, आणि या सगळ्या एसटी डेपोचे सगळं मेकओव्हर होणार आणि आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि आपले ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचारी यांना देखील चांगल्या सेवा मिळतील. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गिनीज बुक मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. कुठे गेले केसरकर? या केसरकर गिनीज बुकच्याच मागे लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर या सरकारच्या या गतीमुळे विरोधकांची विजयराव मती गुंग झालेली आहे असं मला जरा वाटतंय. त्यामुळे जरा भानावर या. त्याचबरोबर सर्वसामान्य रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी आम्ही तात्काळ करतोय. मुंबईमध्ये काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत, काही डेव्हलपरने ते डेव्हलप करण्यासाठी घेतले, डेव्हलपर गेले निघून, त्यांना भाडाही नाही, त्यांना घरही नाही, त्यांची अवस्था घरकाना घाटका झाली आहे. काही लोक गेले मुंबईच्या बाहेर, कोण बांद्रा तिकडे वांगणीपर्यंत गेले आणि म्हणून यामध्ये भाडं देत नाहीत. अशा जवळपास 221 विकासकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 350 कोटी रुपये भाड्यापोटी त्या लोकांना मिळवून देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. बिल्डर हायकोर्टात गेले, कोर्टात देखील बाजू आपली सरकारची मांडली आणि त्यामध्ये देखील त्यांना न्याय दिला. आता मुंबईच्या विकासाचं महत्वात योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना देखील विजयराव हक्काची घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सुनील राणे कुठे? इथे आहे. विजयरावांना पूर्ण आणि आमचे पुढे सदा सरवणकर, हे सगळे लोक त्याच्या मागे आहेत. आणि म्हणून 15,000 घराचं वाटप आपण जवळपास केलंय. 90,000 घरं आपल्याला पाहिजेत आणि विविध ठिकाणी ही 90,000 घरं विजयराव आतापर्यंत गिरणी कामगारांना एकही घर दिलं नाही, पण आमच्या सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय, तो पूर्ण करणार हाही शब्द आमचा आहे. आजपर्यंत त्यांची आकडेवारी नव्हती, आज आकडेवारी आपली पूर्णपणे त्यांच्या. आणि म्हणून यामध्ये काही लोक धारावीच्या विकासावर बोलले. धारावीच्या बद्दल काही लोकांनी वेगळी प्रेम या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण धारावी काय परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत त्यांचं बघा, त्यांची परिस्थिती काय. स्वतःचं हक्काचं घर अधिकृतपणे त्यांना मिळणार आहे, याची पोटदुखी का असावी. तिथंच देणार, जे पात्र आहेत त्यांना तिथंच देणार घरं, आणि जे अपात्र आहेत त्यांना सर्वांना घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. हे अतिशय पहिला हा प्रकल्प आहे असा की सगळ्यांना घरं. आणि त्यामुळे आपण चांगल्या घरात राहतो,
आपण एकाचा मोठा दुसरा बंगला करतो, अरे त्यांना एक घर तर मिळू द्या. खऱ्या अर्थाने आज त्यांची काय परिस्थिती आहे, काय परिस्थितीमध्ये राहत आहेत याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून धारावीकरांना बिलकुल आम्ही मदत करणार आणि धारावीकरांसाठी गेले 25 वर्ष कुणी काय केलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही काय केलं, आम्ही करायला चाललोय. आज या ठिकाणी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आपण निर्णय घेतोय आणि म्हणून आम्हाला त्यांना हक्काच्या घरामध्ये, चांगल्या घरामध्ये, क्वालिटीच्या घरामध्ये जातील तेव्हा या सरकारला समाधान होईल. तोच आमचा उद्देश आहे, तोच आमचा अजेंडा आहे. बाकी आमचा अजेंडा काही नाही. आणि म्हणून यामध्ये ज्या जुन्या इमारती आहेत, आता परवा उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली तिथे अनेक सोसायटीचे लोक होते, अभ्युदय नगर आणि इतरही लोक. म्हणून ज्या जुने जे प्रकल्प आहेत हे रखडलेले आहेत त्यामध्ये आम्ही म्हाडा, सिडको, MMRDA, BMC, महाप्रीत हे सगळे जे काय स्ट्रॉंग ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत त्याचा पुनर्विकास करणार. आणि मुंबईच्या बाहेर मुंबईकर फेकलाय त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार, हे आमचं स्वप्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे आणि म्हणून या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, जतन करणं यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 विजयराव शिवकालीन गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय होत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी मगाशी मी सांगितलं जीवा महालाचं स्मारक आपण करतोय. मगाशी मी बोललो ते कोण याकूब मेमन ची कबरीचं उदात्तीकरण करायला सुचलं, पण जीवा महालाचं स्मारक करायला सुचलं नाही, ते आम्ही करतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर येथे बलिदान स्थळ आहे आणि शिरूरच्या वडू इथं समाधी स्थळाचं उद्या आपण तिकडे जातो वाटतं ना दादा, आणि तिथे देखील 270 कोटीचा आराखडा तयार केला आहे आणि त्याचं देखील काम लवकर सुरू होईल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ अध्यक्ष महोदय, 3.5 शक्तिपीठापैकी एक माहूरगड आणि कारल्याच्या एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. मग अशी कोणी म्हटलं इंदू मिल तिथं बाबासाहेबांचं स्मारक आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल देखील उल्लेख झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण करतोय, ते जवळपास पूर्णत्वास आलंय. आता पुतळ्याचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय सुप्रीम कोर्टातून हायकोर्टाकडे वर्ग केला आहे. याबाबत देखील सरकार अतिशय संवेदनशील आहे. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर बारवांचे जतन संवर्धन करण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबा काका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी दिला आहे. 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील संत गाडगे बाबा महाराज आपण आर्थिक मागास विकास महामंडळ देखील आपण केलं. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला तत्वता मान्यता दिली. आणि म्हणून त्याचबरोबर चर्मकार समाज जो आहे गोवंडी येथे मुंबई महापालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची देखील आपण स्थापना केलेली आहे. विजयराव श्रीनगर आणि अयोध्येला जाऊन आले नाही ना, श्रीनगर आणि अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभारण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. हजारो लाखो भक्त जातात. काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अशी चेष्टा करायची, पण मोदीजीने मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही केलं, देशात जल्लोष झाला. आणि फक्त देशातच नाही, मोदीजींची जादू जगात चालते. त्यांनी अबुधाबीला पण मंदिराचं उद्घाटन जाऊन केले.
आणि म्हणून बरे लोकसभेसाठीच आहे. आणि म्हणून असे असंख्य निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. आम्ही असं म्हणत नाही, बघा याच्यात मुंह में राम बगल में छुरी असा आपला कारभार नाही आहे. आणि म्हणून अयोध्या राम जन्मभूमी आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहे, श्रद्धेचा विषय आहे. तो राजकारणाचा मुद्दा आमच्यासाठी कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मी मागच्या वेळेस बोललो, 10% आरक्षण देखील दिलं, जे आम्ही बोललो ते करून दाखवलं. आज काही लोक एकमताने इकडे झालं. आज जी भरती होती आहे पोलिसांची आणि शिक्षक भरती, विजयराव, याच्यामध्ये या मराठा आरक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार. एकमताने मंजूर केलं. बाहेर जाऊन म्हणतात मराठा आरक्षण दिलंय पण टिकणार नाही. अरे टिकणार नाही, आताच तर दिलंय, टिकेल कसं असं विचार करा. टिकणार नाही याची कारणं द्या, आणि कसं टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत विजयराव. आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडल्या रिजेक्ट करताना, हे पुन्हा एकदा मी सांगतो, मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा मराठा आरक्षणाला देण्याचा तो मी जवळून पाहिला आहे. काही लोक त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या महाराष्ट्रातला मराठा समाज सुज्ञ आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण हायकोर्टामध्ये टिकवलं, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. म्हणजे कोण याला जबाबदार आहे? मी तर म्हणेल ज्या कितीतरी मोठे नेते झाले मराठा समाजाच्या साथीने, आशीर्वादाने, जेव्हा जेव्हा त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याचं तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. जेव्हा आम्ही देऊ लागलो तेव्हा आडवे का येत आहे? आणि म्हणून या आरक्षणामध्ये 4 लाख लोक दिवस रात्र काम करत होते. या मराठा आरक्षण जे दिलेलं आहे हे कायद्याच्या कसोटीवर, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार, ही भूमिका सरकारची होती. तो शब्द आम्ही पाळला विजयराव. तुम्हाला पण भीती होती, पण आम्ही सांगितलं होतं. आणि कुणाला वाटलं नाही एवढ्या लवकर हे आरक्षण मिळेल, पण आरक्षण आम्ही दिलं. आणि बिलकुल यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे हे सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह डिटेलमध्ये सर्वे केला आहे. मराठा समाज सोशली एज्युकेशनली कसा मागास आहे हे सिद्ध करण्याचं त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये होतं. ते आम्ही मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सिद्ध केलं. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व कमिटीचे सदस्य यांचं धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण एक चॅलेंजिंग काम होतं. आणि म्हणून मला तर आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना वाटत होतं हे मराठा आरक्षण मिळणार नाही. जेव्हा फेब्रुवारी आम्ही जाहीर केलं तेव्हा म्हणाले आता फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार आहे, हे फक्त पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे सरकार पळवाट काढण्याचं काम करणार नाही, ही वाट शोधणारं सरकार आहे आणि देणारं सरकार आहे. आणि म्हणून यामध्ये काही लोकांनी देव पाण्यात बुडवले होते, परंतु त्यांचे त्या देवाच्या आशीर्वादाने मराठा आरक्षण आम्ही दिलं. आणि म्हणून काही लोक जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा, विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे सरकार कदापि त्यांचा जे काही प्रयत्न आहे तो सफल होऊ देणार नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आम्ही जे काही काम करतोय या गतीमुळे सगळेजण सैरभैर झालेत. आणि म्हणून मराठा समाजाला हे दिलेलं आरक्षण जे आहे हे टिकेल, त्याचा तात्काळ लाभ देखील आता सुरुवात झाली मिळायला. आणि म्हणून तुमचा हा नेहमी दुटप्पीपणा आपण पाहतो, आणि दुटप्पी बघितल्यानंतर असं वाटतं आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते हैं, लेकिन आगे का नहीं बोलता हूं मैं.
आगे बदले पुढचं सांगत नाही मी. आणि कसं आहे, राम राम म्हणायचं, राम राम जपना पराया माल अपना. आणि मगाशी म्हटलं तसं मुंह में राम बगल में छुरी, असं आम्ही करत नाही. जिथे राम कुठं असतो, जिथं सत्य आहे, जिथं नीती आहे, जिथं काम आहे, तिथे राम असतो. आणि म्हणून रामाचा आशीर्वाद आम्हाला मिळालाय आणि रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या सरकारचं काम सुरू आहे, हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना गेल्या 10 वर्षात हे काय चंद्रपूर येथे काय महाकाली मातेच्या मंदिराचं कोणी दिलंय, प्राधिकरण करायचं आहे. ओके, हा हा आमदारांनी पण ठीक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मला सांगा, तुम्ही प्रधानमंत्री मोदीजींवर जी टीका करताय, खरं म्हणजे जेवढी टीका तुम्ही 2014ला केली तेवढे लोकांनी जास्ती साथ दिली. 2019ला आणखी ज्यादा टीका केली, सगळे एकत्र आले, 2019ला आणखी ज्यादा जागा वाढल्या. आता 2024ला तर अरे ज्यांनी 400 पार तर होईलच आणि महाराष्ट्रात पण 45 पार होईल. शोधत राहा. असा प्रधानमंत्री विजयराव, तुम्ही जरा थोडं मनापासून विचार करा. एक दिवस ही प्रधानमंत्री मोदयांनी सुट्टी घेतली का? पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलंय. जी वस्तुस्थिती आहे, जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुमच्यातले लोक आमच्यावर टीका करतात. टीकेची आम्हाला पर्वा नाही, पण ज्या पद्धतीने देशाचा जो विकास केलेला आहे, आज जगभरामध्ये आज भारताचं नाव अभिमानाने का घेतात, सन्मानाने का घेतात, दावोस मध्ये एवढे करार का होतात? कारण हे डबल इंजिन सरकार, एका विचाराचं सरकार, इथं मोदीजींची गॅरंटी आहे. जे आहे ते कबूल जाहीरपणे सांगायला काय त्याच्यामध्ये. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, जे खरं आहे ते खरं, जे खरं आहे त्याचे तोंड भरून कौतुक केलंच पाहिजे. आणि ती वृत्ती जी आहे ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मोदीजींवर तुम्ही टीका करता. आमचं तर सोडून द्या, मुख्यमंत्री काय, आणखी कोणी काय, राज्य सरकार काय, आज पडणार, उद्या पडणार, तेरवा पडणार, टिकणार नाही. आणि पडता पडता विरोधकच आडवे झाले. आता उरले ते पण या इकडे. आणि म्हणून विजयराव, मी एवढंच सांगतो, आपल्याला जगामध्ये आता कुठला तरी सर्वे आला ना मोदीजींच्या बाबतीमध्ये, जगामध्ये सगळ्यात नंबर 1 लोकप्रिय नेता नरेंद्र मोदीजी. अरे आपल्या प्रधानमंत्रीला नंबर 1 मिळतो, याचा अभिमान आपल्या देशवासियांना पाहिजे. सगळ्या तुम्हाला पण पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की